नमस्कार शेतकरी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळा हा संपत आला आहे आणि खरीप हंगामालाही काही दिवसातच सुरुवात होणार आहे। त्याच अनुषंगाने आपण खरीप हंगामपूर्वी काय उपाययोजना केलेल्या आहेत, काय तयारी केलेली आहे ते बघूया मित्रांनो। आपण इथे काय तयारी केलेली आहे, समोर जे बघताय मित्रांनो, आपण इथं या शेतामध्ये सरा मारून घेतलेला आहे। आपल्याला इथं हळद लागवड करायची आहे, त्यामुळे आपण इथं सरा जे आहे तो व्यवस्थितरित्या मारून घेतलेला आहे। आपण याला नंतर थोडं बैलाच्या साहाय्याने सपाट करणार आहोत आणि या पण शेतामध्ये आपण सरा मारून घेतलेला आहे आणि इथं पण आपण बैलाच्या साहाय्याने नंतर याला थोडं सपाट करणार आहोत, कारण नंतर आपल्याला माती लावण्यासाठी नंतर आपल्याला मिळेल। आपली तयारी जी आहे मित्रांनो, हे इथं बघू शकता, हा आहे शेणखताचा ढीग आणि हे शेणखत जे आहे मित्रांनो प्रक्रिया केलेली आहे। आपण हळद लागवडीपूर्वी या दोन्ही शेतामध्ये शेणखत व्यवस्थितरित्या मिसळणार आहोत या सऱ्यांवर। तर शेणखत बघू शकता पूर्णतः बारीक झालेला आहे। यावर आपण प्रक्रिया केली होती, ज्या प्रक्रियेचा आपल्याला एक नंबर रिझल्ट आलेला आहे, कारण शेणखत जे आहे हे एकदम बारीक पत्तीसारखं होऊन गेलेलं आहे, जे की जमिनीतल्या सूक्ष्मजीवांना लवकर उपलब्ध होईल। त्याच तयारीने आपण याच्यावर प्रक्रिया जी आहे ती आपण फेब्रुवारी महिन्यातच सुरू केली आणि आपल्याला त्याचा रिझल्ट जो आहे एक नंबर मिळालेला आहे। शेणखतामध्ये अजून पण ओलावा कायम आहे मित्रांनो। तर बघू शकता आपण गांडूळ खत पण ऑर्डर केलेलं आहे, ते पण आपल्याजवळ लवकरच उपलब्ध होईल। त्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत। तर यावर्षी बघूया आपल्याला हळदीला कशा प्रकारे उतार येणार आहे। रे काय करायला? तर ही तयारी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, कमेंटद्वारे अवश्य मला कळवा आणि भेटूया लवकरच, ज्यावेळेस आपण हे शेणखत पूर्ण या शेतामध्ये मिसळून टाकणार आहोत।